मंगेशकर रुग्णालयाबद्दलची चौकशी करणाऱ्या समितीचा प्राथमिक अहवाल आला आहे। अजून 2 अहवाल येणं बाकी आहे। त्यापैकी एक अहवाल हा मंगेशकर रुग्णालय धर्मदाय नियमावलीचं उल्लंघन करतो की नाही आणि तनिषाच्या मृत्यूला जबाबदार कोण याची चौकशी करणारा दुसरा अहवाल असेल। दरम्यान प्राथमिक अहवालाची प्रत राज्य महिला आयोगाला आरोग्य विभागाच्याकडून सादर करण्यात आली। अहवालातील सर्व बाबी रुग्णालयाने स्वीकारलेल्या नाहीत, तरीही चूक झाली हे त्यांनी मान्य केलंय। मंगेशकर रुग्णालयाचा वाद पेटला तो तनिषा भिसेला रुग्णालयातून निघून जावं लागल्यानं। आता तनिषाला निघून जावं लागलं का ती स्वतःहून गेली का तिला कोणी तिथून निघून जा असं सांगितलं, या सगळ्या गोष्टी माता मृत्यू अन्वेषण अहवालामध्ये समोर येणं अपेक्षित आहे। कारण या सगळ्या प्रकरणात एक कळीचा मुद्दा आहे की अतिरक्तस्राव होत असताना मंगेशकर रुग्णालयातून तनिषा बाहेर पडते आणि ती इतर रुग्णालयांमध्ये फिरत अखेरीस सूर्या हॉस्पिटलमध्ये दाखल होते। या सगळ्या घटनाक्रमापासून तिच्या मृत्यू प्रकरणाची अनेक घटनांची मालिका आहे। यातच रुग्णालयाच्या चुका सुद्धा दडलेल्या आहेत। रक्तस्राव सुरू झाल्याच्या नंतर तनिषा भिसे हिला पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये आणण्यात आलं। 10 लाख भरा नंतर ऍडमिट होऊ असं रुग्णालयानं सांगितल्याचा कुटुंबियांचा आरोप आहे। 2.5 लाख रुपये आधी भरू उर्वरित नंतर भरतो असं सांगून रुग्णालयानं मात्र दाखल करून घेण्यास नकार दिला असा आरोप कुटुंबानं लावला। वैद्यकीय सहायता कक्षातून फोन येऊन सुद्धा ऐकलं गेलं नाही ही तक्रारही त्यांनी केली। 2 ते 3 तास त्यातच वाया गेले असंही कुटुंबियांनी म्हटलं। आणि याचमुळे तनिषाला इतर रुग्णालयांमध्ये नेण्यात आलं। त्यात आधी सूर्या हॉस्पिटल आणि नंतर मणिपाल इथं तनिषाला नेलं। सूर्या हॉस्पिटलनं दुसऱ्या रुग्णालयात तनिषाला अचानक पाठवलं कारण तिची तब्येत बिघडली होती। एव्हाना तनिषानं 2 मुलींना जन्म दिला होता। मणिपाल रुग्णालयात तिचा मात्र उपचाराच्या अभावी मृत्यू झाला का हे तपासाचा भाग आहे। आमदाराच्या पीएच्या पत्नीचाच 10 लाख रुपये भरले नाही म्हणून मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबानं केला। दरम्यान रुग्णालयानं या संपूर्ण प्रकरणामध्ये तनिषाला कोणतीही शस्त्रक्रिया सुचवलेली नव्हती हे कटाक्षानं समोर आणलं आहे। आणि मी मागाशी सांगेल हा पहिलाच अहवाल आहे। आणखी 2 अहवाल येतील आणि त्या अहवाल सगळे माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे सबमिशन होईल आणि त्या तिन्ही अहवाल एकत्रीकरण करून नक्कीच पुढचा जो कठोर शासनाचा भाग आहे तो नक्की होईल। मला असं वाटतं की या प्रकरणामध्ये डॉक्टर गायसेसाठी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे। मी तर म्हणेल की त्यांचं जे वैद्यकीय सर्टिफिकेट आहे त्याच्यावरही आपण खऱ्या अर्थानं नाच आणली पाहिजे। Patient was never pressed for any surgery and this is under the investigative committee. All our reports, findings, camera footage, where she was in the room, everything is handed over to the government. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या वर्तणुकीतली पहिली चूक होती ती म्हणजे 10 लाखाचं डिपॉझिट मागणे। अनामत रक्कम न मागण्याची परंपरा असलेल्या या रुग्णालयामध्ये एका कागदावर तशी अनामत रक्कम भरा असं लिहिलं गेलं आणि या प्रकारानं रुग्णालयाच्या अडचणींची खरी सुरुवात झाली। डिपॉझिट फक्त हाय व्हॉल्यूमच्या पेशंट जे होते त्यांच्यामध्येच होते आणि तेही पेशंट गरीब असले तर घेत नव्हते, जे पेशंट भरू शकतात त्यांच्याकडनं घेत। आमच्याकडे डिपॉझिट मागायची पद्धत डॉक्टरांकडनं नाही आहे। हा आमचा ॲडमिशनचा पेपर आहे। त्या पेपरवर खर्चाचे अंदाजपत्रक असे लिहिलेले, हा छापील पेपर प्रत्येक रुग्णाला हा दिला जातो। हा भिसेंना नाही, एव्हरी सिंगल पेशंट्स गेट दिस पेपर। डॉक्टर याच्यावर लिहितात पेशंटचं नाव, त्याला कोण डॉक्टर ऑपरेट करणार आहेत, शस्त्रक्रिया करणार आहेत का नाही करणार आहेत, खर्च किती होईल। डिपॉझिट लिहायची पद्धतच नाही आहे। परंतु काही कारणांनी त्या दिवशी राहू केतू काय डोक्यात आला, डॉक्टरांनी एक चौकोन करून त्याच्यामध्ये 10 लाख डिपॉझिट लिहिलं आहे। या सगळ्या प्रकरणात एक पहिला बळी गेलाय तो डॉक्टर सुश्रुत घैसास यांचा। डॉक्टर सुश्रुत घैसास हे दीनानाथ रुग्णालयाशी जोडलं गेलेलं एक जुनं नाव। जवळपास 1.5 दशक
सुश्रुत घैसास हे दीनानाथ रुग्णालयाशी निगडीत आहेत. ते तिथल्या प्रसूती विभागाचे प्रमुख आहेत. ते मानद सल्लागार या नात्यानं दीनानाथ रुग्णालयाशी जोडले गेले होते. तुम्हाला एका बाजूला त्यांचा चेहरा दिसतोय आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या वडिलांच्या आणि भावाच्या रुग्णालयात झालेली तोडफोड दिसतेय. भाजपाच्या अतिउत्साही कार्यकर्त्यांनी सुश्रुत घैसासांच्या भावाच्या रुग्णालयावर हल्लाबोल केला. त्यानंतरही घैसास यांना येणाऱ्या धमक्या थांबल्या नाहीत. अशा प्रकारचं वातावरण हे तणावाचं असल्यानं सुश्रुत घैसास यांनी दीनानाथ रुग्णालयातून दूर होणं पसंत केलं. मात्र तनिषा भिसे मृत्यू प्रकरणाच्या प्राथमिक अहवालात त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आलाय हेही इथे नोंदवावं लागेल. की डॉक्टर सुश्रुत घैसास जे या सर्व प्रकरणाच्या वादळाच्या मध्यभागी आहेत, ते आमच्याकडचे मानद प्रसूती व स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत. म्हणजे ते हॉस्पिटलचे एम्प्लॉई नाही आहेत, पण ते कन्सल्टंट म्हणून गेली 10 वर्ष आमच्याकडे काम करतात. त्यांनी आज रोजी रुग्णालय प्रशासनाकडे आपला राजीनामा सुपूर्द केला. धमक्यांचे फोन, समाज माध्यमांवर होणारी कठोर टीका व सामाजिक संघर्षग्रस्त तणावाचे वातावरण हे त्यांच्या स्वतःच्या सहन करण्याच्या पलीकडचे आहे व त्यांचा त्यांच्या आत्ताच्या रुग्णांच्या ट्रीटमेंटवर सुद्धा परिणाम होईल अशी त्यांना भीती वाटत आहे. या सगळ्या वादामध्ये दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातल्या अनेक वर्तणुकीतल्या चुका अधोरेखित झाल्या. आत्ता फक्त आणि फक्त दीनानाथ मंगेशकर रुग्णालय हे या निमित्तानं निशाण्यावर आहे. पण अशी अनेक रुग्णालयं आहेत की जी याच पद्धतीनं वागतात, अशाच चुका करतात. सरकार आता चुका करणाऱ्यांना माफ करणार नाही आणि चुका करताना माफ करणाऱ्यांना ते आपला आणि परका असा भेदभाव करणार नाहीत अशी किमान अपेक्षा आहे. विशेषतः या भागामध्ये तुर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.